वक्तव्य करून इथून निघून जातो आणि आम्हाला पोलीस कस्टडीमध्ये पंढरपूरमध्ये स्थानबद्ध केलं जातं, म्हणजे आम्हाला कायदा आणि इतरांना रेड कार्पेट, हे काय धोरण आहे? त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचं सन्मानानं शासकीय जागेत स्थलांतर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही. आणि धनगर समाजाचं हे आराध्य दैवत आहे. 2-3 राज्यामधले भक्तगण इथं येतात. इथं पालखी सोहळा, भाकणूक सोहळा या सगळ्या गोष्टी या जागेवरती घडतात. या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवून धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्रावरती धनगर समाजाच्या मनात दहशत निर्माण करायची का या व्यक्तींना? त्या गावामध्ये जी घटना घडली तशीच घटना परत भूमपरांड्यामध्ये गोलाई चौकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 1990 पासून नाव आहे, तिथं सुद्धा हाच प्रकार. आणि आज तमाम 3 राज्यातल्या धनगर समाजाचं जे आराध्य दैवत आहे खेलोबा, वीर खेलोबा, त्या खेलोबाची ही सगळी भक्त मंडळी आहेत. या सगळ्या मंडळींच्या मनामध्ये दहशत निर्माण करायची तुम्हाला? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, समर्थक आहोत, जीवाची कुर्बानी देणारे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आडून आम्हा बहुजनांच्या मनामध्ये जर दहशत निर्माण केली जात असेल, ही घटना एक नाहीये. मुख्यमंत्री महोदय आणि गृह विभाग हे तुमचं फेल्युअर आहे. घटना घडल्यानंतर तुम्ही आम्हाला डांबून ठेवणार आणि इतर लोकांना मोकळं सोडणार, हा कुठला न्याय आहे? जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार.